महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांसाठी प्रशासनानं पावसाळ्याच्या 2 महिने आधीच म्हणजे मार्च महिन्यात निविदा काढल्या आहेत। 9 पैकी 5 प्रभाग समितीच्या निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्या तरी उर्वरित 4 प्रभाग समितीच्या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याचं समोर आलंय। पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेकडून यंदाही नालेसफाईची कामं करण्याची तयारी मार्च महिन्यातच सुरू झाली होती। या कामांसाठी पालिका 10 कोटी 29 लाख रुपये खर्च करणार आहे। शिवाय पावसाच्या पाण्याच्या मार्गातील अडथळे दूर, उड्डाणपुलाखालील गटारांबरोबरच निमुळत्या नाल्यांची रुंदी वाढवण्यासाठी तेथील अडथळे आणि भराव काढून टाकणं अशी कामेही करण्यात येणार आहेत। नालेसफाई कामासाठी पालिकेनं प्रभाग समितीनिहाय नालेसफाईच्या कामांच्या निविदा काढून 25 मार्चपर्यंत कामाचे कार्यादेश देण्याचं नियोजन आखलं होतं। मात्र एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी या कामांचे कार्यादेश देण्यात आलेले नाहीत। ठाणे महापालिका क्षेत्रातील नौपाडा, कोपरी, उथळसर, माचिवडा, मानपाडा, कळवा, दिवा या 5 प्रभाग समिती क्षेत्रातील निविदा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत, तर लोकमान्य नगर, सावरकर नगर, वागळे, मुंब्रा आणि वर्तक नगर या प्रभाग समिती क्षेत्रातील निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही। लोकमान्य सावरकर नगर, वागळे या 2 समितीत दुसऱ्यांदा तर मुंब्रा, वर्तक नगर या 2 समितीत तिसऱ्यांदा निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे।